हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला वळूया आपल्या वर्ड्सकडे. सो फर्स्ट वर्ड बघूया आपण. वोकॅब्युलरीचा फर्स्ट वर्ड आहे आपला आज, तो आहे पर्सिक्युशन. पर्सिक्युशनचं डेफिनेशन काय आहे तर हॉस्टिलिटी अँड इल ट्रीटमेंट. डेफिनेशन काय आहे, हॉस्टिलिटी आणि इल ट्रीटमेंट. त्याचं काय आहे पर्सिक्युशनचं डेफिनेशन. तर काय होते हॉस्टिलिटी आणि इल ट्रीटमेंट म्हणजे, तर मराठीमध्ये याचा अर्थ होतो विरोधी, वाकडेपणा, छळ, छळणे किंवा शत्रुत्व, वैर सुद्धा म्हणू शकतो आपण. ओके. सो पर्सिक्युशन म्हणजे काय होते, एकतर विरोध करणे, वैर करणे किंवा छळ करणे, छळणे, शत्रुत्व असणे किंवा वाकडेपणाने वागणे, त्याला आपण काय म्हणतो पर्सिक्युशन. ओके. सिनोनिम्स काय आहे तर ऑपरेशन, विक्टिमायझेशन आणि मॅल ट्रीटमेंट. तर हे आहेत काय सिनोनिम्स पर्सिक्युशनचे. अँटोनिम्स आहेत हॅपीनेस, जॉय आणि हेल्थ. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे इन फायटिंग. इन फायटिंगचं डेफिनेशन आहे हिडन कॉन्फ्लिक्ट ऑर कॉम्पिटिटिव्हनेस विदिन अन ऑर्गनायझेशन. म्हणजेच लढाई. ओके. अंतरकलह, त्याला आपण अंतरकलह म्हणतो. किंवा एखादं दोन ऑर्गनायझेशन्स आहे तर त्या दोन ऑर्गनायझेशन्स मध्ये कॉम्पिटिशन असणे आणि अंदरच्या अंदरमध्ये कॉम्पिटिशन करणे, त्याला आपण काय म्हणू इन फायटिंग. ओके. हिडन कॉन्फ्लिक्ट म्हणजेच लपलेला जो संघर्ष आहे त्याला म्हणू आपण. किंवा कॉम्पिटेटिव्हनेस असणे ऑर्गनायझेशन्स मध्ये, म्हणजे त्यांनी असं त्या ऑर्गनायझेशननी, त्या कंपनीनी चांगलं केलं आहे तर आपण पण आणखी चांगलं केलं पाहिजे. तर हा जो कॉम्पिटेटिव्हनेस असतो त्याला काय म्हणतो आपण इन फायटिंग. तर इन फायटिंगचं मराठीमध्ये अर्थ काय होते, लढाई, अंतरकलह, भांडण किंवा सहकार्यांमधील अंतर्गत भांडण किंवा भांडणे. ओके. तर समजा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये जे सहकारी आहे त्यांच्यामध्ये सुद्धा भांडणं असतात आतल्या आतमध्ये, तर त्यांना काय म्हणतात सहकार्यामधील अंतर्गत भांडणे. ओके. किंवा लपलेला संघर्ष. ओके. सो इन फायटिंग म्हणजे होते एकतर हिडन कॉन्फ्लिक्ट म्हणजेच लपलेला संघर्ष आणि कॉम्पिटेटिव्हनेस असणे ऑर्गनायझेशन मध्ये. सिनोनिम्स आहेत क्लॅश, कोलिजन, कॉम्पिटिशन आणि कंटेन्शन. आणि अँटोनिम्स आहेत अकॉर्ड, ॲग्रीमेंट आणि कॉन्कॉर्ड. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिलेमा. डिलेमाचा अर्थ काय आहे, अ डिफिकल्ट सिच्युएशन ऑर प्रॉब्लेम. म्हणजेच एखादी डिफिकल्ट सिच्युएशन आलेली आहे. डिफिकल्ट सिच्युएशन म्हणजे कशी, आता तुमचे दोन मित्र आहे समजा, तर त्या दोन मित्रांमध्ये तुम्हाला एकाचा पक्ष घेता येणार नाही. तुम्ही काय झालेले आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही कोंडी आलेले आहे, तुम्ही डिलेमामध्ये फसलेले आहे की मी याची साईड घेऊ तर दुसऱ्याला राग येईल आणि त्याची साईड घेतली तर त्याला राग येईल. त्यामुळे तुम्ही काय झालेले आहे, त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आलेले आहे आणि फसलेले आहे, तर त्याला काय म्हणू आपण डिलेमा. तर डिलेमाचा अर्थ काय होतो, द्विधा मनस्थिती, कठीण परिस्थिती. मी फक्त तुम्हाला फ्रेंड्सचा असा हा एक सिंपल एक्झाम्पल दिलेला आहे. तसे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत त्याचे. कठीण परिस्थिती म्हणजे कोणत्या परिस्थिती आहे, वेगळ्या वेगळ्या परिस्थिती असू शकतात, पण ज्या पण कठीण किंवा डिफिकल्ट सिच्युएशन्स आहेत त्याला म्हणतो आपण. आणि त्या सिच्युएशन मध्ये जर आपण फसत आहे तर त्याला आपण म्हणतो डिलेमा. ओके. कोंडी, पेच प्रसंग. ओके. सो डिलेमा म्हणजे काय होते, एकतर कोंडी म्हणजे कोंडी होणे,
इथली इथली बाजू घ्यायची तिथली बाजू घ्यायची ही एक सिच्युएशन असणे, किंवा पेच प्रसंग पेचामध्ये पडून जाणे, की त्या प्रसंगामध्ये आपण काय करायचं आहे, कठीण परिस्थिती असणे किंवा द्विविधामध्ये असणे, ती स्थिती जी आहे मनस्थिती ते खूप कठीण असणे. सिनोनिम्स काय आहे त्याचं, कॉन्ट्री, प्रिडिकेमेंट आणि डिफिकल्ट. ओके, तर हे सिनोनिम्स आहेत डिलेमाचे. अँटोनिम्स काय आहे, सोल्युशन, ऍडव्हान्टेज, बेनिफिट. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे लोफ्टी. लोफ्टीचं काय आहे डेफिनेशन, ऑफ इम्पोजिंग हाईट, म्हणजेच उंच जो असतो, ओके, जो एकदम उंच असतो, खूप वरती उच्च असतो, त्याला आपण काय म्हणतो, लोफ्टी. तर लोफ्टीचा अर्थ काय आहे, उच्च, उंच, भारदस्त उंचीचे किंवा अति उंच, किंवा आपण महान, महान अहंकारी सुद्धा म्हणू शकतो, महान अहंकारी. ओके, सो लोफ्टी म्हणजे काय होते, एकतर उच्च असणे, उंच असणे, भरदस्त उंच असणे किंवा अति उंच असणे, महान अहंकारी. तर सिनोनिम्स काय आहेत, टॉल, हाय, जायंट, टावरिंग. अँटोनिम्स बघूया आपण. यांचे अँटोनिम्स आहेत लो आणि शॉर्ट. तर लोफ्टीचे अँटोनिम्स काय आहे, लो आणि शॉर्ट. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये आहे वन हू फ्लायज अन एरोप्लेन. तर आता जो एरोप्लेन उडवत असतो, ओके, जो फ्लाय करतो एरोप्लेन, त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये, पायलट. पायलट असं म्हणतो आपण. पायलटला काय म्हणतात, वैमानिक. ओके, सो पायलट म्हणजे काय होते, जो एरोप्लेन फ्लाय करतो, वैमानिक जो असतो त्याला आपण पायलट असं म्हणतो. नेक्स्ट आहे अ शेल्टर फॉर हॉर्सेस. तर हॉर्सेस करता जे शेल्टर असते, जिथे त्यांना ठेवण्यात येते, त्याला काय म्हणतो आपण, स्टेबल. STABLE, स्टेबल म्हणजेच तबेला. ओके, स्टेबल म्हणजे होते तबेला, जिथे हॉर्सेसला ठेवण्यात येते. आणि स्टेबलचा आणखी एक अर्थ होतो, तर स्टेबल म्हणजे होते स्थिर. ओके, स्टेबलचा आणखी एक अर्थ काय आहे, स्थिर. नेक्स्ट मिसपेल्ड वर्ड मध्ये बघूया. ABCD मधनं फर्स्ट वर्ड जो आहे आपला तो आहे इन्सिनरेटर. तर त्याच्यामधला ऑप्शन डी जो आहे तो करेक्टली स्पेल्ड आहे. त्याचं स्पेलिंग आहे INCINERATOR. तर इन्सिनरेटर म्हणजे काय होते, कोणता पण जो कचरा आहे, केर कचरा आहे, त्याला जाळण्यासाठी जी कुंडी असते, ओके, त्याला आपण काय म्हणतो, जी भट्टी असते किंवा कुंडी असते जिथे आपण जाळतो, त्याला म्हणतात इन्सिनरेटर. ते एक तर यंत्र असू शकते किंवा कुंडी असू शकते किंवा भट्टी असू शकते. इन्सिनरेटर म्हणजे काय होते, तर एकतर भट्टी, यंत्र किंवा कुंडी. ओके, जिथे केर कचरा जाळून टाकतात, जिथे ज्यामध्ये केर कचरा जाळतात, त्याला आपण भट्टी, यंत्र किंवा कुंडी असं म्हणतो. आणि इंग्लिश मध्ये त्याला वर्ड आहे इन्सिनरेटर. केर कचरा जाळून टाकण्याची भट्टी. ओके, नेक्स्ट वर्ड आहे हॉकशेड. हॉकशेड जो आहे आपला तो ऑप्शन डी जो आहे तो करेक्टली स्पेल्ड आहे. तर त्याचं स्पेलिंग काय आहे, HOGSHEAD. तर हॉकशेड म्हणजे काय होते, मोठा पिंप, ओके, किंवा बॅरल. मोठा पिंप किंवा बॅरल जो असते त्याला आपण हॉकशेड असं म्हणतो. मोठे पिंप किंवा बॅरल. ओके, तर हॉकशेडचा अर्थ काय आहे, मोठा पिंप किंवा बॅरल. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये बघूया. फर्स्ट काय आहे, तर फर्स्ट आहे थिंक द वर्ल्ड ऑफ. थिंक द वर्ल्ड ऑफचं मीनिंग आहे ऍडमायर समवन व्हेरी मच, म्हणजेच कौतुक करणे कोणाचं पण. एखाद्या व्यक्तीचं खूप सारं कौतुक करणे, त्याला आपण काय म्हणू, थिंक द वर्ल्ड ऑफ. किंवा त्याला कौतुकाने मानणे, त्याला सुद्धा आपण थिंक द वर्ल्ड ऑफ असं म्हणू.
तर एक्झाम्पल काय दिलेलं आहे, एमिली इज अ वंडरफुल टीचर. एमिली काय म्हणते, एक खूप छान टीचर आहे म्हणते, वंडरफुल टीचर आहे. चिल्ड्रन थिंक द वर्ल्ड ऑफ हर, म्हणजेच काय म्हणते, चिल्ड्रन तिचं काय करते, कौतुक करते म्हणते. तर थिंक द वर्ल्ड ऑफ म्हणजे काय होते, एखाद्या व्यक्तीचं खूप कौतुक करणे. कौतुकाने मानणे, एखाद्या व्यक्तीचे खूप कौतुक करणे. ओके, किंवा आपण असे म्हणू शकतो की एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूसाठी आदर आणि मान्यता वाटणे. म्हणजेच एमिली इतकी चांगली टीचर आहे की सगळे चिल्ड्रन्स जे आहे तिला मानतात, तिचा आदर सुद्धा करतात. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे टेक द प्लंज. टेक द प्लंजचे मीनिंग काय आहे, व्हेंचर इनटू समथिंग ऑफ वन्स इंटरेस्ट डिस्पाइट द रिस्क इन्व्हॉल्व्ड. म्हणजे अशी गोष्ट ज्याच्यामध्ये रिस्क आहे पण तरी त्याच्यामध्ये पाऊल टाकणे, त्याला आपण काय म्हणू, टेक द प्लंज. म्हणजेच ती सिच्युएशन आपल्याला माहिती आहे की ती किती रिस्की आहे, आपण ते करू नाही शकणार, भलेही नंतर आपण करून घेऊ, पण ती रिस्की आहे असं माहीत असूनही त्याच्यामध्ये पाऊल टाकणे, त्याच्यामध्ये उडी मारणे, त्याला आपण काय म्हणू, टेक द प्लंज. टेक द प्लंजचा अर्थ काय आहे, मोठं पाऊल उचलणे किंवा उडी मारणे पण असू शकते. तर याचा एक्झाम्पल बघून घेऊया, त्याच्यामुळे एक्झाम्पलमुळे तुम्हाला आणखी जास्त समजून येईल. तर एक्झाम्पल आहे, जॅक फायनली टूक द प्लंज अँड ओपन अ रेस्टॉरंट. म्हणजेच जॅकनी फायनली काय केलं आहे, मोठं पाऊल उचललेलं आहे आणि फायनली त्यांनी काय केलं, रेस्टॉरंट ओपन केलेलं आहे. त्याच्यामध्ये रिस्क असून की ते रेस्टॉरंट चालणार की नाही चालणार हे माहीत असून पण त्यांनी काय केलेलं आहे, रेस्टॉरंट ओपन केलेलं आहे. म्हणजेच त्यांनी मोठे पाऊल उचललेलं आहे, टेक द प्लंज केलेलं आहे. तर हे आहेत आपले आजचे इडियम्स अँड फ्रेजेस, ज्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे आता टेक द प्लंज म्हणजे मोठं पाऊल उचलणे असं होते. थिंक द वर्ल्ड ऑफ म्हणजेच एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूसाठी आदर असणे आणि त्याला मानणे. हॉकशीड म्हणजे होते मोठे पिंप किंवा बॅरल. नेक्स्ट इन्सिनरेटर म्हणजे काय होते, केर कचरा जाळून टाकण्याची भट्टी, यंत्र किंवा कुंडी. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये होता फर्स्ट आपला पायलट. पायलट म्हणजे होते वैमानिक, जो काय करतो, एरोप्लेन फ्लाय करतो. नेक्स्ट स्टेबल. स्टेबल हे कशासाठी असते, शेल्टर असते ते हॉर्सेस करता. स्टेबल म्हणजे होते तबेला आणि स्टेबलचा आणखी एक अर्थ आहे तो म्हणजे स्थिर. नेक्स्ट आपण बघितलेले वर्ड्स, त्यामध्ये फर्स्ट वर्ड आहे पर्सिक्युशन. पर्सिक्युशन म्हणजे होते छळ करणे, छळणे, शत्रुत्व असणे, वैर असणे, त्याला आपण पर्सिक्युशन असं म्हणतो. इन फायटिंग म्हणजे होते लढाई, जे सहकार्यांमध्ये किंवा ऑर्गनायझेशन्स मध्ये जे लढाई असते, जे कॉम्पिटिशन असते, त्याला आपण इन फायटिंग असं म्हणतो. नेक्स्ट आहे डिलेमा. डिलेमा म्हणजे होते पेच प्रसंगात पडणे किंवा एखाद्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये पडणे, त्याला आपण डिलेमा असं म्हणतो. आणि लास्ट आहे लोफ्टी. लोफ्टी म्हणजे काय होते, उच्च किंवा खूप उंच, भरगच्च उंच, त्याला आपण लोफ्टी असं म्हणतो. तर हे तुम्ही यांचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स एकदा वाचून घ्या, यांचे सेंटेन्सेस तयार करा. सेंटेन्सेस तयार केल्याने तुम्हाला आणखी जास्त हे जे वर्ड्स आहेत आणि त्याचे सिनोनिम्स आहेत ते लक्षात राहील. आणि मराठीमध्ये तुम्हाला मिनिंग मी दिलेले आहे, ते मराठीमध्ये सुद्धा तुम्ही एकदा वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला आणखी जास्त लक्षात राहील की याला आपण असं म्हणत होतो, मॅडमनी आपल्याला असं एक्झाम्पल दिलं होतं, त्यामुळे तुम्हाला आणखी जास्त लक्षात राहील. ओके, सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.